उद्घाटन समारंभ तथा अभिष्ट चिंतन सोहळा. आपल्या सर्वांना सत्ने निमंत्रण देताना आनंद होतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते सन्माननीय खासदार आदरणीय संजय राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी आईसाहेब जिजाऊ भवन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन. तर नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र, करंजवन योजनेचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख माननीय गणेश भाऊ धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा. तरी या दुग्ध शर्करा योग सोहळ्यास उपस्थित राहावे असे आग्रहाचे आमंत्रण. स्वागतोत्सुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सर्व आघाड्या तसेच अंगीकृत संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्ते. तरी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे अशी नम्र विनंती. नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा नांदगाव तालुका कार्यकर्ते संवाद मेळावा आणि पदग्रहण सोहळा तसेच युवकांचा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या आदेशाने आणि रिपाईचे नाशिक जिल्हा सरचिटणीस कपिल तेजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर रिपाईचे राजा भाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न झाला. यावेळी रिपब्लिकन पक्षांमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा आणि महिलांचा पक्षप्रवेश झाला. तो उत्साहात पार पडला. आगामी विधानसभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना सांगून नांदगाव देवळाली मतदारसंघ राखीव आणि नाशिक पश्चिम या जागेसाठी रिपाईचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात येणार आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी अशी इच्छा आणि आग्रह केला आहे. तरी रिपाईचे जिल्हा सरचिटणीस कपिल तेलोरे यांनी आपल्या भाषणातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत असे जाहीर केलं. याप्रसंगी आद्यगुरू एकलव्य आदिवासी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष कैलास बर्डे, उपाध्यक्ष अनिल बर्डे यांच्या संपूर्ण टीमचा कार्यक्रमाप्रसंगी सत्कार सोहळा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून अमोल बेंडके, प्रदीप मोरे, अभिषेक विगे, राहुल बिराडे, अर्जुन खेमनार, विनोद अहिरे, गोकुळ शेवाळे, राहुल पटांगरे, वैभव बेंडके, गणेश शर्मा, कल्याण बागुल, बाबासाहेब गायके, पंकज बागुल, अजय निकम यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनजागर मराठीसाठी महेश पेवाल, नांदगाव.